देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बा रोड, नेहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। काय विषय होता आज आपली भेट झाली आयुक्त साहेबांची? प्रमाणे रावण दहन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मालेगाव शहरात एकता मंडळ सन्मान्य सुनीलाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या जल्लोषाने केला जातो। या निमित्ताने आज मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त जाधव साहेब यांना निवेदन देण्यासाठी सन्मान्य माजी नगरसेवक मदन बापू गायकवाड, सन्मान्य माजी नगरसेवक भरत भाऊ, सन्मान्य माजी नगरसेवक राजीभाऊ शेलार व समितीचे सर्व पदाधिकारी भरतभाऊ पाटील असतील, क्रांती पाटील असतील आणि या समितीचे या वर्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कल्पेशजी शेलार, उपाध्यक्ष बापू शिंदे, उपाध्यक्ष असे 4 उपाध्यक्ष आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली नेमले गेलेले आहेत। पंडित भाऊ पाटील आणि कार्याध्यक्ष दादाभाऊ हिरे ही सर्व समिती गठीत झाली आणि त्या समिती गठीत झाल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो। निवेदन या कालासाठी देण्याचं आहे। संपूर्ण काम ते एकता मंडळ मालेगाव शहरात या रावण दहनाचं करूनच घेते सालाबादाप्रमाणे, पण येणाऱ्या लोकांना, जाणाऱ्या लोकांना, माता भगिनींना, बालकांना जाण्या येण्यासाठी त्या भागाचा रस्ते खराब झालेले, त्या रस्त्याची डागडुजी असो, मुरुम लेवल करून घेतला तर झाडे झुडपं असो, काटेरी झाडे असो किंवा मैदानाची साफसफाई करण्यासाठी किंवा टेटची निर्मिती करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेकडनं ते योगदान घ्यावं लागतं। बाकीचं सगळं संपूर्ण काम एकता मंडळ करून घेतात। त्याच अनुषंगाने सांगतो की पश्चिम भागात जेव्हा 2002ची दंगल झाली आणि एवढं मोठं कांड या मालेगाव शहरात घडलं आणि त्या कारणाने पूर्व भागात हा रावण दहनाचा कार्यक्रम पारंपरिक होत होता। आजही त्या ठिकाणी ते झांजेश्वर मंदिरच्या बाजूला ती मोठी आपली रावण दहनाची जागा देखील राखीव आहे आणि त्या ठिकाणी सालाबादाप्रमाणे देखील रावण दहन होतोच। परंतु दंगलीच्या काळानंतर जो देश निर्माण झालेला होता तर या पश्चिम भागातले महिला वर्ग किंवा लहान बालकांना जाण्यासाठी थोडासा अडचणी निर्माण होत होत्या। म्हणून या दोघं भावांच्या लक्षात आलं, सन्मान्य सुनीलाबा गायकवाड व मदन बापू गायकवाड यांनी 2012 नंतर हा महासभेत ठराव मंजूर केला महानगरपालिकेचा आणि महासभेत ठराव केल्यानंतर सालाबादाप्रमाणे 11वं वर्ष पारंपरिकनुसार चालू आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादने पूर्ण हिंदू बांधव, हिंदू महिला भगिनी, बालकांचं त्या ठिकाणी रावण दहनचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो। आणि एकता मंडळाचं काम जर म्हटलं की सर्वांना अतिशय असा विश्वास असतो की ज्या ठिकाणी जे काम आबासाहेबांनी हातात घेतल्यानंतर तो कार्यक्रम देखील देखणं असतो आणि तो विश्वास देखील असतो माता भगिनींचा की आबांनी जर काही कार्यक्रम उभे केले तर त्या ठिकाणी निसंकोच एकदम उदात्त मनाने त्या ठिकाणी मोकळ्या मनाने तो कार्यक्रम बघण्यासाठी हे मालेगाव शहराचे नागरिक येत असतात। म्हणून या ठिकाणी तसंच आयुक्त साहेबांना तर निवेदन दिलं की कालावधी थोडासा राहिलेला आहे, 2-4 दिवसाचा कालावधी झाला। 12 तारखेला, येणाऱ्या 12 तारखेला शनिवारी रावण दहन या निमित्ताने समितीच्या वतीने मी या तमाम जनतेला, या मालेगावकरांना आवाहन करतो की आपण सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रावण दहनच्या कार्यक्रमासाठी यावं अशी सगळ्यांना समितीच्या वतीने विनंती करतो। तसंच नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना देखील शुभेच्छा देतो की तुमच्या कारकीर्दीत अजून त्याच्यात 4 चांद लागो, थोडीशी भर पडो अशी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतोय। प्रत्येक सणासाठी निवेदन द्यावं लागतील, मालेगाव महानगरपालिकेची स्वतः जबाबदारी नाही आहे का हा सर्व काम करायचं? कसं असतं, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देखील तुम्हाला संपूर्ण जनतेला सांगू शकतो की ज्या वेळेला कर्तृत्वान नगरसेवक त्यावेळेला कार्यरत असतात। आता 2 वर्षाच्या कालावधीपासून हे नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला आहे, प्रशासक लागलेले आणि प्रशासक लागलेला असताना तुम्ही आता बघताय मालेगाव महानगरपालिकेची कंडिशन कशी। ह्या काही लोकांना याची गरज नाहीये, त्यांना गांभीर्य नाहीये। प्रशासन पूर्ण माहिती देत नाही आयुक्त साहेबांना। जे प्रशासन मेन होतं, हे काम करणार आहे ते 15 दिवसापासून पळत फिरू राहिले, त्यांच्यावर काहीतरी गुन्हे दाखल झालेले, बेकायदेशीर काही काम केले, तो विषय या ठिकाणी मी बोलू शकत नाही।
पण सूचना याच्यासाठी द्यावा लागते की निवेदनद्वारे एक सूचना देऊन ठेवली, निवेदन देऊन ठेवली म्हणजे आपला कुठेतरी पूर्व पक्का होऊन जात असतं. आम्ही गेल्यानंतर आज आयुक्त साहेबांना कळलं की 4 दिवसापासून ते रजेवर होते आणि गेल्यानंतर निवेदन दिले, समितीने निवेदन दिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की दसरा मैदान इकडेही आहे, याचा देखील आपल्याला काम संपूर्णपणे करावं लागणार. कलेक्टर पट्ट्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे व मालेगाव शहरातील जनतेला सूचित करण्यात येते की येणाऱ्या 12 तारखेला पश्चिम भागात विजयादशमीचा कार्यक्रम सुनील आबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने गेल्या 11 वर्षापासून तो कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीने होत आहे व यावर्षी चांगल्याच पद्धतीने होणार आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या 12 तारखेला विजयादशमीनिमित्त सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे व ठिकाण रामलीला मैदान, शिव रोड व सर्व कार्यकारिणीकडनं बी मी निवेदन करतो की सर्व भागातील अयोध्या नगर, कलेक्टर पट्टा, स्वप्नपूर्ती नगर व सर्व 9 वसाहत, काही संगमेश्वर, काही मालेगाव बाह्यमधले जे आपले नागरिक आहेत त्यांनी सुद्धा विजयादशमीचा कार्यक्रम बघण्यासाठी यावे असं आवाहन करून माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.